आली आली भाग्यलक्ष्मी. पत्र वाचून खात्री पटते की नाही? माझी खात्री पटली. हे सगळं सुदामा दादांनीच घडवून आणलंय. पण मला वाईट एका गोष्टीचं वाटतंय की मी सुदामा दादांच्या विश्वासाला पात्र नाही ठरू शकलो. आता मी कुठल्या तोंडाने त्यांच्या समोर उभा राहू? अहो, तुमच्या निष्ठेबद्दल त्यांच्या मनात जराही किंतु नाहीये. तुम्ही विश्वास बाळगा याबद्दल. पण मंत्री साहेब, या सगळ्यामध्ये माझा काय दोष? मी उगाचच भरडली जाते हो या सगळ्यात. मी आता 2 जीवांची आहे ना. मोहित्यांचा फारच माझ्या पोटामध्ये वाढतोय. सुदामा दादा मला आणि मोहित्यांच्या या वारसाला असं वाड्यातून बाहेर नाही हाकलणार. मला तर कळलंय की तुम्हाला ते बाळच नकोय म्हणून. त्यासाठीच तर तुम्ही मुंबईला ॲबॉर्शन करायला चालला होतात ना? बरोबर बोलतोय ना मी? नाही हो, उलट मी मुंबईला चालले ते यांना आणि बाळाला आणायला. तुम्ही हवं तर गोदात्यांना विचारा. हो ना गोदात्या? मंत्री साहेब, तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. ही मुंबईला चालली ती हिला बाळ नकोय म्हणून. तुमच्या पोटात वाढणाऱ्या बाळाचा प्रश्न येतच नाही. ही प्रॉपर्टी तेव्हाच संजयच्या नावावर होईल जेव्हा संजय आणि काशीचं बाळ 12 वर्षाचं होईल. तेव्हा भैरवीताई, तुम्ही बऱ्या बोलाने या वाड्यातून जाताय का पोलिसांची मदत घेऊ? पांढरे केस, 21 मोठ्या हिऱ्यांचा 21 लाखाचा हार हवाय आम्हाला. 21 लाख? राणी सरकार, इतके पैसे आमचे केस पांढरे करायला सुद्धा खर्च झाले नाहीत. म्हणजे तुम्ही आमची ही इच्छा पूर्ण नाही करणार तर? राणी सरकार, इकडे बघा. का नाही करणार? तुम्ही मागितलं आणि आम्ही दिलं नाही असं कधी झालं? म्हणजे आम्ही तुम्हाला हार दिला. सगळं बरोबर जुळवून आणलं होतं मी. पण आता विनाकारण 12 वर्ष थांबावं लागणार आहे आपल्याला. 12 वर्ष म्हणजे कळतंय का तुम्हाला केवढा मोठा काळ असतो ते? तुमचं काय, तुम्ही दोघंही जाल मरून, पण हा सगळा वनवास मला एकटीला भोगावा लागणार आहे. आता सगळ्यात आधी संजयला शोधायला हवं मला. एकदा का संजय आणि सुदामा दादांची भेट घडवून आणली ना की मग बघते ते सगळी प्रॉपर्टी संजयच्या नावावर कशी करत नाहीत ते.